पुण्यातील नामकीन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षांचा पहिला दिवस होता. आरोही एक साधी, शांत पण खूप हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी नव्यानेच कॉलेजमध्ये प्रवेश घेत होती. तिचे स्वप्न होतं चांगली इंजिनियर बनून आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवणं. कॉलेजच्या पहिल्या आठवड्यात ओळखी सुरू झाल्या, मैत्रिणी मिळाल्या. ती अभ्यासात चांगली होती, त्यामुळे लवकरच प्राध्यापकांचं आणि इतर विद्यार्थ्यांचं लक्ष तिच्याकडे जाऊ लागलं. पण एक जण मात्र वेगळा होता, अभय. कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात होता. थोडा खोडकर, थोडा बेफिकीर, पण प्रचंड टॅलेंटेड. रोबॉटिक्स, कोडिंग आणि डिबेटमध्ये पुढे. आरोही पहिल्यांदा त्याला पाहिलं तेव्हा ती फक्त एका गोष्टीत अडकली, त्यांच्या डोळ्यातल्या आत्मविश्वासात. आणि अभयने ती पाहिली तेव्हाच आपल्या ती मुलगी खास आहे हे समजलं होतं. एक दिवस कॉलेजच्या रोबॉटिक्स क्लबमध्ये नवीन मेंबर्ससाठी प्रोजेक्ट घेण्यात आले. आरोहीला त्यात भाग घ्यायचा होता. तिथे तिची जोडी अभय सोबत लागली. आधी थोडं टेन्शन होतं, दोघांचे विचार खूप वेगळे. अभय थोडा बेधडक, तर आरोही फार विचारपूर्वक निर्णय घेणारी. पण जसजसे दिवस गेले ते एकमेकांच्या सवयी शिकत गेले. प्रोजेक्टसाठी लांब मीटिंग्स, बऱ्याच वेळा गप्पा आणि त्यात मिसळलेलं रहस्य. एक वेगळीच केमिस्ट्री तयार झाली. एकदा संध्याकाळी कॅम्पसच्या झाडाखाली बसून दोघं अभ्यास करत होते. तिथेच अभयने तिच्याकडे पाहून विचारलं, आरोही, तुला असं वाटतं का की कॉलेजमध्ये झालेलं प्रेम खरं असतं? आरोही थोडीशी हसली, म्हणाली, प्रेम खरं असो वा खोटं, मनातलं असतं. पण जर एकमेकांना समजून घेणं शिकल्यास ते नातं आयुष्यभर टिकतं. त्या रात्री अभय पहिल्यांदा गंभीर झाला. त्याच्या मनात काहीतरी उमलू लागलं होतं. प्रोजेक्ट संपताच अभयने आरोहीला बोलावलं. कॉलेजच्या टेरेसवर थोडं रोमॅन्टिक वातावरण, हवेत थोडा थंडीचा स्पर्श. अभयने म्हणाला, माझ्या आयुष्यात खूप गोष्टी आल्या गेल्या, पण तू काहीतरी वेगळीच आहेस. तू माझी शांती आहेस, माझं मन आहेस. आरोही थक्क झाली. तिच्या मनातही तेच होतं, पण तिने कधी स्वतःला मान्यच केलं नव्हतं. दोघांनी त्या रात्री पहिल्यांदा एकमेकाशी प्रेम कबूल केलं. सुरुवातीला सर्व काही छान चाललं, पण प्रेमात आव्हान येताच परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्यू आणि सर्वात मोठं घरच्यांची मान्यता. आरोही कुटुंब खूप शिस्तप्रिय. आईवडिलांनी तिला स्वप्नासाठी मोकळं ठेवलं होतं, पण प्रेमविवाह ही गोष्टी त्यांच्या दृष्टीने फारशी सहज नव्हती. अभयच्या घरीही अशा शंका होत्या. कॉलेजमध्ये झालेलं प्रेम नंतर टिकत का? ती आमच्या संस्कृतीशी जुळेल का? पण अभय आणि आरोही दोघांनीही एकमेकांच्या घरच्यांशी संवाद सुरू केला. समजूतदारपणे आरोहीने अभयच्या आई वडिलांना विश्वास दिला की ती मुलगी नसून एक जबाबदार पत्नी आणि सून होऊ शकते. अभयनेही आरोहीच्या आई वडिलांना हे पटवलं की त्याचं प्रेम बालिश नाही, तर समजूतदार आहे. कॉलेज संपलं. दोघांनाही चांगल्या कंपनीत नोकऱ्या लागल्या. दोन्ही घरच्यांनी अखेर होकार दिला. साधं पण सुंदर लग्न झालं, अगदी दोघांच्या स्वभावासारखं. लग्नानंतर आयुष्य नवं होतं. जबाबदाऱ्या, स्वयंपाक, शिक्षण
ऑफिस आणि घर सांभाळणं, एकमेकांशी भांडणं आणि परत हसत एकत्र येणं. प्रेम आता फुललं होतं. एका नव्या टप्प्यावर एकदा अभयने आरोहीला विचारलं, आपण कॉलेजमध्ये भेटलो नसतो तर काय झालं असतं? ती म्हणाली, शक्यच नव्हतं, कारण तू माझं नशीब होतास आणि नशीब आपल्याला शोधतच असतं. आज अभय आणि आरोही एकत्र आयुष्य जगत आहे. कधी मनात, कधी प्रवासात, कधी चहाच्या कपात आणि कधी रात्रीच्या गप्पामध्ये. त्याचं प्रेम दिवसेंदिवस वाढतंय, कारण ते केवळ कॉलेजची आठवण नाही, ते आयुष्याची भेट आहे. प्रेमाची सुरुवात कॉलेजमध्ये होऊ शकते, पण त्याला टिकवण्यासाठी गरज असते विश्वास, संवाद आणि एकमेकांसाठी वेळ. आणि हे सगळं आरोही आणि अभयच्या प्रेमात दिसतं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.